त्यानंतर एक महत्त्वाची बातमी हाती येते। विरोधी पक्षाच्या नेत्यांनी घेतली मरीन ड्राईव्हवर जाऊन पोलीस स्टेशनला जो शेतकरी होता त्याला ज्याला मारहाण करण्यात आलेली होती त्याची भेट घेतलेली आहे। वैभव परब आमचा प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। वैभव, काय माहिती मिळते? दीपक, ज्या पद्धतीने विधिमंडळात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरनं विरोधक आक्रमक असताना आपल्याला पाहायला मिळाले, आता तेच विरोधक आहेत ते विधिमंडळाच्या बाहेर देखील आक्रमक झालेले पाहायला मिळाले। काल मंत्रालयात 6व्या मजल्यावर शेतकरी रामेश्वर भुसारी तेव्हा मंत्रालयात गेले होते त्यांच्या मागण्या घेऊन, तेव्हा त्यांच्यासोबत मारहाण झाली होती। मारहाण एवढी झाली की त्यांच्या ओठाला 6 टाके देखील पडलेले आहेत आणि अशा परिस्थितीत कालपासून त्यांना पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलं होतं। त्यामुळेच आज विरोधी पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते आहेत, अजित पवार असतील, धनंजय मुंडे असतील, विखे पाटील असतील किंवा अनेक आमदार असतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे, यांनी मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि त्याचा जाब विचारला पोलिसांना। त्यावेळी पोलिसांनी देखील विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांना मिसगाईड करण्याचा प्रयत्न केला। रामेश्वर भुसारी यांना कोर्टात नेल्याची माहिती आहे, तिकडचे सिनियर बी आहेत त्यांनी दिली, पण त्याच्यावर स्वतः अजित पवारांनी त्या शेतकऱ्यांशी संवाद साधून फोनवर त्यांची विचारपूस केली आणि तेव्हा शेतकऱ्याला एका रूम मध्ये आहे। एकंदरीतच अजित पवारांच्या या घटनेनंतर त्यांनी जे पोलीस निरीक्षक होते त्यांना त्यांच्यावर संतापले आणि मिसगाईड केल्याची तक्रार आहे त्यांनी केलेली आहे। पण आत्ताच्या घडीला त्या शेतकऱ्यांची बाजू समजून घेऊन त्यांच्या बाजूने एफआयआर करण्याची मागणी आहे ती विरोधी पक्षाने केलेली आहे। पण तुर्तास जी माहिती मिळते ती पोलीस खात्याकडून देखील त्यांची एफआयआर नोंदवण्यात आता कसुराईने दिरंगाई होताना आपल्याला पाहायला मिळते आणि आत्ताच्या घडीला पुन्हा एकदा सर्व नेते आहेत ते पोलीस स्टेशनकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतात। दीपक, वैभव, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।